पूर्ण पैसे वसूल कसे केले ना मी, हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजेलच. पण ह्या काही क्लिप्स आहेत, ज्या मी शॉर्ट व्हिडिओसाठी रेकॉर्ड करून घेतल्या होत्या. खूप छान-छान प्लेसेस आहेत, जिथे आपण फोटोज आणि व्हिडिओज बनवून घेऊ शकतो. बाय द वे चॅनलवर नवीन असाल तर सांगते, आम्ही रामोजी फिल्म सिटीमध्ये फिरायला आलेलो आहोत. त्यांच्याच बसमध्ये बसून जे छोटे-मोठे सेट्स असतात ना, म्हणजे मूव्हीच्या बॅकग्राऊंडमध्ये दिसणारे, ते देखील आम्ही बघितले आणि बऱ्याच मूव्हींचे सेट जे होते ना, ते जसेच्या तसे बघून खूप छान वाटत होतं. रामायण, महाभारत कशा पद्धतीने शूट होतं, हे सगळं पाहिलं. इथून मस्त असं धावत येताना मला माझा स्वतःचाच व्हिडिओ करून घ्यायचा होता. पण पिया मात्र कुठे माझ्यापासून दूर राहते का? चला, इथे मात्र मी तो चान्स घेऊन घेतला. रिअल विमानात कधी बसेल माहित नाही, पण सेटवरच्या विमानात मात्र बसून आले मी. सकाळी 10 वाजता आलो होतो आम्ही इकडे आणि आता जवळ-जवळ 6 वाजले होते आणि तरीही आमचं अजून बरंच काही बघायचं बाकी होतं. प्राणी, पक्षी म्हणले की मुलांना जरा विशेष आकर्षण असतं. पण पिया मात्र त्यांना बघून भरपूर आनंदी होती. हा नाग तुम्हाला किती घाबरवतोय माहित नाही, पण मी माझ्या ऍक्टिंग मधून तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आम्ही एक लाईव्ह शो बघितला आणि खरंच सांगते, ह्या शोची पिया एवढी मोठी फॅन झाली होती ना, म्हणजे त्याच्यामधलं एक कॅरेक्टर तर आम्हाला एवढं आवडलं होतं की शो संपल्यानंतर पियाचा हट्ट होता की मला त्याच्यासोबत जाऊन फोटोज काढायचा आहे म्हणून. आणि पियाच्या पप्पांनी मनावर घेऊन तिची ती इच्छा पण पूर्ण केली. आजच्या दिवसातला हा शेवटचा परफॉर्मन्स, जो आम्ही फक्त अर्धाच पाहिला, कारण आम्ही रूम बुक केलेली नव्हती. म्हणून शो अर्धा पाहून आम्ही रूम बुक करण्यासाठी तिथून लवकर बाहेर पडलो. व्हेजिटेरियन असाल ना, तर मग हैदराबादमध्ये व्हेज हॉटेल मिळायला जरा अवघडच आहे बरं का. पण लकीली आम्ही ही इलेक्ट्रिक केटल घेऊन आलो होतो, ज्यामध्ये आम्ही मस्त अशी मॅगी बनवली. मागच्या 2 महिन्यापासून पियाने काही मॅगी खाल्लेली नव्हती, म्हणून तिची उत्सुकता तिच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतच असेल. नेक्स्ट डे लवकर उठून तयारी करून आम्ही हैदराबाद मधील बिर्ला मंदिर पाहण्यासाठी निघालो. काहीच गर्दी नव्हती, त्यामुळे निवांत फोटो म्हणा किंवा दर्शन खूपच छान झालं. तसं तर आम्हाला पूर्ण दिवस हैदराबाद मध्येच घालवायचा होता, पण पियाची तब्येत ना थोडी व्यवस्थित वाटत नव्हती, म्हणून आजच्या दिवसाचा एक शेवटचा स्पॉट पाहिला, तो म्हणजे गोलकोंडा फोर्ट. हा फोर्ट पण खूप छान आहे. तिकीट पण काही नाही, अराउंड 10-20 रुपये आहे फक्त, पण खूप छान आहे, निवांत होतं. इकडे गर्दी वगैरे नव्हती. अराउंड 11 वाजेपर्यंत आम्ही हा फोर्ट पाहिला आणि त्यानंतर डायरेक्ट आम्ही घराकडे निघालो. चला, आता आम्ही हा परतीचा प्रवास करतो. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.